या पद्धतीने तुम्ही तांदळाचे पापड केले तर तुमचा पापड कधीच फाटणार नाही, तुटणार नाही आणि मार्केटपेक्षाही चौपटीने फुलणारा आणि चविष्ट पापड घरच्या घरी तयार होतील। यासाठी बऱ्याच छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। या जर तुम्ही फॉलो केल्या तर घरच्या घरी अगदी मार्केटपेक्षा पण जबरदस्त टेस्टी आणि चौपट फुलणारे पापड तुमचे तयार होतील। यासाठी मी घेतले आहे 1 ग्लास तांदूळ। नॉर्मल आपला रोजचा पाणी प्यायचा जो ग्लास असतो त्याच्या अंदाजाने 1 ग्लास भरून मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ चांगले स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे याच्यावरची सर्व घाण वगैरे धूळ निघून जाते आणि पापड आपले छान स्वच्छ होतील। नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तांदूळ स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजवून घेतले आणि आता सकाळी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। यासाठी मी मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी टाकून घेतले आणि पटकन तांदूळ बारीक करून घेतले। 2 टप्प्यामध्ये हे माझे तांदूळ बारीक करून झालेले आहे। आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक आणि कमेंट नक्की करा। आता तांदूळ कोणता घ्यायचा तो पाहूया। तर तुम्ही राशनचे जरी तांदूळ घेतले तरी खूप छान या तांदळापासून पापड तयार होतील, पण माझ्याकडे आता सध्या ते अवेलेबल नाहीत, त्याच्यामुळे मी रोजच्या वापराचे जे तांदूळ आहेत तेच इथे घेतलेले आहेत। शक्यतो जुनाच तांदूळ घ्यायचा, याच्याने पापड खूप छान होतात। नवीन तांदळाने पापड चिकट होतात, त्यामुळे तांदूळ निवडताना जुनाच तांदूळ घ्या, म्हणजे पापड अगदी छान व्यवस्थित होतील, पापड फसणार नाही। तर आता इथे मी सुजीची गाळणी म्हणजे अगदी 0 नंबरची गाळणी ज्याला आपण म्हणतो ती इथे घेतलेली आहे आणि तिच्याने मी हे पीठ गाळून घेणार आहे, म्हणजे अगदी एकसारखे असे तांदळाचे पीठ आपल्याला मिळते आणि त्याच्यापासून पापड खूप खुसखुशीत होतात। त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करायची, म्हणजे तुमचे पापड खूप छान असे कुरकुरीत तयार होतील। आता पीठ गाळल्यानंतर याच्यामध्ये मी भरपूर असे पाणी टाकून रात्रभरासाठी ते भिजत ठेवले होते। आता सकाळी याच्यातले मी पाणी काढून टाकणार आहे आणि आपल्याला हे तयार तांदळाचे पीठ मोजून घ्यायचं आहे। यासाठी एक भांडं परफेक्ट ठेवायचं आहे। जेवढं तांदळाचं पीठ इथे तयार झालेलं आहे त्याच्या 5 पटीने पाणी घ्यायचे। तर मी इथे एक स्टीलचं पातेलं फिक्स केलं आहे, त्याच्याने मी आता हे तांदळाचं भिजलेलं जे पीठ आहे ते मोजून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी पांढरं शुभ्र तांदळाचा घाटा हा इथे तयार झालेला आहे। पापड चांगले होण्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे। तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि पाणी गरम करण्यासाठी पाणी मोजून टाकायचं आहे। तर या पातेल्याने मी चीक मोजला होता, जेवढं पीठ भरलं त्याच्या 5 पटीने 1 2 3 4 आणि 5 पटीने मी पाणी टाकून घेतले। 1 ग्लासाच्या मापाने अर्धा चमचा मीठ एकदम परफेक्ट होते। जास्त जर मीठ टाकलं, मिठाचं प्रमाण जास्त झालं तर पापड सुकल्यानंतर आणखीन ते जास्त खारट होतात, त्याच्यामुळे शक्यतो मीठ परफेक्ट प्रमाणातच टाकायचं। तांदूळ जवळजवळ मी इथे 3 दिवस भिजवून घेतले आणि चौथ्या दिवशी जे बारीक केलेलं पीठ होतं ते रात्रभर भिजत ठेवलं। तर असं टोटल 4 दिवस आपले तांदूळ छान भिजलेले आहेत, त्यामुळे पापड खार इथे घालायची गरज नाही। बिना पापड खार आणि बिना सोड्याचेच हे पापड खूप छान सुंदर खुसखुशीत कुरकुरीत असे तयार होतात। आता तांदळाचा हा चीक शिजवण्यासाठी मी चांगले पाणी खळखळून गरम करून घेतले, एक उकळ काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आता थोडं करून मी हे पीठ टाकून लगेच दुसऱ्या हाताने हलवून घेणार आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत। 3-4 वेळा करून थोडं पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता उरलेलं सर्व पीठ मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावर पीठ मिक्स केल्यानंतर याच्यावर मी ठेवणार आहे झाकण। पिठाला चांगली उकळ देऊन घ्यायची, चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड छान प्लेन असे तयार होतील, तुटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत। तर यासाठी मी जवळजवळ 20 मिनटं हे तांदळाचे पीठ छान कमी गॅसवर शिजवून घेतलेले आहेत। ही टीप जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे पापड कधीच फाटणार नाहीत किंवा तुटणार नाहीत। तर आता जवळजवळ 20 मिनटं मी हे पीठ शिजवून घेतले आहे। मधून मी झाकण काढून बऱ्याचदा ते हलवून घेतलं आहे। आता तांदळाच्या पापडांसाठी लागणारा घाटा आपला इथे तयार झाला आहे आणि याचे आपण छान पळी पापड टाकून घ्यायचे। तर यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतला आहे आणि त्याच्यावर पळीच्या साहाय्याने छान गोल मस्त छोटे पापड टाकून घेतले। A1 स्वप्नाज किचनमध्ये सध्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी सुरू आहेत, त्यामुळे चॅनलवर नक्की कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. उन्हाळी वाळवणाच्या काही रेसिपीज मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या पण जाऊन नक्की चेक करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आता तांदळाचे पापड छान इथे माझे तयार झालेले आहेत. जवळजवळ 3-4 दिवस हे पापड मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेत आणि मस्त पांढरे शुभ्र आणि चौपटीने फुलणारे तांदळाचे पापड मी इथे तयार झालेले आहेत. आता आपण पापड तळून पाहूया. तळल्यानंतर हे पापड खूप कुरकुरीत होतात आणि चवीला तर एकदम चविष्ट होतात. तर तयार झाले आहेत आपले मस्त कुरकुरीत चविष्ट लागणारे तांदळाचे पापड. चला तर पुन्हा मिळूया अशी एक नवी समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि पाहत रहा आपले मराठमोळी यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, एक लाईक करून कमेंट देखील नक्की करा. तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये असे तांदळाचे पापड नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुमचे पापड कसे झाले. चला तर पुन्हा मिळूया एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.